कालपर्यंत आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा दुसरा खंड हा पूर्ण केलेला आहे। आणि यामध्ये कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की जे काही डाकू असतील, दरोडेखोर असतील, अंगुलीमार सारखे कुख्यात असलेले डाकू हे सुद्धा बुद्धाचे शिष्य झाले, इथपर्यंत आपण बघितलं होतं। आज आपल्याला इथं तृतीय खंडाचं तिसऱ्या खंडाची सुरुवात करायचं आहे। तर त्या तिसऱ्या खंडामध्ये जे पहिला भाग आहे तर ते धम्मामध्ये बुद्धाचे स्थान। भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही। म्हणजे भगवान बुद्धाची जी शिकवण होती, भगवान बुद्धाचा जो काही धर्म उपदेश होता, तर त्या धर्म उपदेशमध्ये बुद्धानं स्वतःला काही वेगळ्या प्रकारचं असं काही स्थान निर्माण केलं नाही, किंवा उपदेश देत असताना कोणाला असं काही सांगलेलं नाही की मी जो आहे हा तुमच्यापेक्षा काही वेगळा आहे आणि मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवणार आहो, परंतु त्या मार्गावर हे तुम्हालाच चालायचं आहे आणि तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनातले कल्याणकारक किंवा जीवनाला कल्याणकारी लाभदारी करण्याचं काम जे आहे हे तुम्ही स्वतःच करू शकता। अशा प्रकारची जी काही शिकवण होती हे बुद्धाच्या धर्माची होती। ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता माहित असे, शिवाय तो आपल्याला देवपुत्र माहित असे, तर ज्याप्रमाणे जर बुद्धाशिवाय इतर काही धर्मगुरू जे आहेत तर त्यांचा जर विचार केला तर यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये एक विशेष करून फक्त दोनच धर्म होते आणि दोनच धर्मगुरू होते। तर त्याच्यामधील एक धर्मगुरू म्हणजे ख्रिश्चनचा जे येशू ख्रिस्त हे जे होते हे एक होते, परंतु या येशू ख्रिस्त यांनी स्वतःला एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं आणि सगळ्यापेक्षा मी वेगळा आहे असं आपल्या समाजामध्ये भावना निर्माण केली होती। आणि तो स्वतःला मी देवाचा पुत्र आहो, म्हणजे मी खुद देव आहो, तेव्हा तुम्ही मला मानलंच पाहिजे असं त्यांनी एक बंधन तयार केलं। माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही, अशी ख्रिस्ताची आट होती। म्हणजे येशू ख्रिस्तानं आपल्या धर्माच्या शिकवणीमध्ये जे काही आट टाकलेली होती, तर ती आट जी होती की जोपर्यंत येशू ख्रिस्ताला पूजणाऱ्या माणसांनी किंवा येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या माणसांनी व्यक्तींनी तेव्हा येशू ख्रिस्त जे आहे हा देवाचा पुत्र आहे जोपर्यंत तो मानणार नाही तोपर्यंत त्या माणसाचं जे जीवन काही आहे ते कल्याणकारक होणार नाही, अशा प्रकारची शिकवण येशू ख्रिस्ताची होती। अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयाची मुक्ती ख्रिस्ताचा प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले आहे। म्हणजे मला फक्त तुम्ही देवाचा पुत्र माना किंवा माझं काही वेगळं स्थान आहे, माझ्या स्थानाबरोबर तुम्ही येऊ शकत ना, अशा प्रकारचे काही जे नियम येशू ख्रिस्ताने ठेवलेले आहेत। त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वर पैगंबर मानित असे। त्यानंतर दुसरा जे होता धर्म आणि त्या धर्माचे संस्थापक पैगंबर, याने सुद्धा सांगितलं आहे की मी खुद देव आहे किंवा देवाचा प्रणेता आहे। याशिवाय तो असे माहित असे की माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजान नाही। म्हणजे माणसानं दोन अटी जोपर्यंत तो व्यक्ती मान्य करणार नाही तोपर्यंत त्या माणसाला आपल्या जीवनामधून मुक्ती मिळणार नाही, असं पैगंबरांनी एक आट निर्माण केली होती। इस्लाम धर्मातील मुमुक्षीने प्रथम महम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे। यानंतर इस्लाम धर्माला जे जे मानतात तर त्या प्रत्येक व्यक्तीनं पहिलं या मोहम्मद पैगंबराला हे आपला कोणीतरी देव आहे असं मानलं पाहिजे। इस्लाम धर्मातील मुमुक्षीने नंतर महम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे। त्यानंतर दुसरी अट काय होती की प्रत्येक मुस्लिम धर्मियातील लोकांनी मोहम्मद पैगंबराला हे पैगंबराचा शेवटचा जन्म आहे किंवा त्यांचा शेवटचा अवतार आहे असं मानलं पाहिजे। इस्लाम धर्मात वरील दोन अटी मानणाऱ्या मोक्षाचा मार्ग खुला आहे। मुसलमानाचा मोक्ष हा महम्मदला देव प्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपला स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे। आणि याच प्रकारे
मुस्लिम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर यांनी एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यामुळं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही मला जर पुंजलं तर तुमचं जे काही जीवन आहे तर त्या जीवनातून तुम्हाला मुक्ती मिळेल, तुम्हाला काही पुण्य मिळेल. त्यामुळं तुम्ही मला पुंजलंच पाहिजे, न पुंजता कामा नये. भगवान बुद्धाने अशी कधीही आड घातली नाही. आणि हे जे काही जसे येशू ख्रिस्त असो किंवा मोहम्मद पैगंबर असो याने जे अटी आपल्या धर्मामध्ये किंवा धर्म शिकवणीमध्ये ठेवल्या, तर अशा प्रकारची कोणतीही आट बुद्धानं मात्र आपल्या धर्म शिकवणीमध्ये ठेवली नाही. शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण आवरस पुत्र आहोत, या पलीकडे स्वतः संबंधी तो अधिक काही म्हणत नाही. म्हणजे भगवान बुद्ध जे आहेत हे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या सर्व धर्म उपदेशामध्ये काय सांगत गेले की मी तुमच्यासारखाच एक व्यक्ती आहो आणि फक्त महामाया किंवा शुद्धोधन यांचा फक्त मी एक पुत्र आहो, असं ते सांगत असत. येशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपापल्या धर्मशास्त्रात स्वतःसाठी जशी विशेष स्थान निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले, तसं भगवान बुद्धाने केलेले नाही. कारण तर भगवान बुद्धाचा जो काही धर्म उपदेश होता हा फक्त बुद्ध त्या ठिकाणी फक्त मार्ग दाखवित असत आणि त्या मार्गावर चलाव मात्र आपल्यालाच लागत असत. आणि बुद्धाच्या मार्गावर जर आपण चाललो तर आपल्याला मोक्ष मिळत असं भगवान बुद्धाची शिकवण होती. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही तो आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही. आणि त्यामुळं तेव्हा बुद्धाची जी काही शिकवण होती तशी शिकवण देता देता बुद्धानं कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये आत ठेवली नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य ठेवलं आणि मी दिलेल्या मार्गावर चला आणि तुम्हाला जर तिच्यातला काही साक्षात्कार झाला किंवा तुम्हाला जर तुमचं जीवन कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या या धर्म उपदेशाला माना, अशा प्रकारचे जे काही एकदम खुलेपण प्रत्येकाला दिलेलं होतं. त्यामुळं बुद्धाचा धर्म हा जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही. पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली, हे सर्व श्रुतच आहे. आणि याच्यामध्ये असं सांगतात की पहिली संगीती म्हणजे बौद्ध धर्माची परिषद, म्हणजे आपण त्याला धम्म परिषद म्हणतो. जशी आता दाभडला वगैरे इकडे तिकडे जशी धम्म परिषद भरते, तर त्या काळी त्याला बुद्ध संगीती असं म्हणत गेले, म्हणजे बुद्धाची परिषद. तर अशा प्रकारची काहीची बुद्धाची परिषद होती, धम्म परिषद होती. तर ही धम्म परिषद जेव्हा बुद्धाचं निर्वाण झालं होतं आणि त्या निर्वाण झाल्या लगेच अशा प्रकारची काही धम्म परिषद त्या ठिकाणी भरवली होती किंवा ठेवली होती. या संगतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळेस बुद्धाच्या कपिल वस्तूचे रहिवासी आणि त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली या संगीतीला उपस्थित होते. आणि जेव्हा बुद्धाच्या निर्वाणाच्या नंतर जेव्हा पहिली संगीती किंवा धम्म परिषद ठेवली, तर त्या धम्म परिषदेचे जे अध्यक्षस्थान होतं, तर हे जे कश्यप होते की नाही, कश्यप त्यांनी बुद्धाकडे गेले होते. तर ह्या कश्यपाने त्या अध्यक्षस्थान हे केलं होतं, घोषित केलं होतं. आणि बुद्धाच्या सोबत जे भिक्खू राहिले होते, तर त्या भिक्खूमध्ये एक आनंद जे सर्वात बुद्धाचा लाडका भिक्षू आणि त्यानंतर जे नावी या समाजाचा साध्या जातीमधला जे तयार झालेला नावी होता तो उपाली. हा उपाली बुद्ध धर्माचा जे दुसरा काही हे होता, थेरो होता समजा, बुद्ध आपले भिक्खू होते. तर हे सर्वजण त्या संगीतीला त्या धम्म परिषदेला उपस्थित होते. परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले, परंतु हे जेव्हा धम्म परिषद भरली, तर धम्म परिषद भरल्याच्या नंतर हे जे अध्यक्ष स्थान ज्याने घुसवलं होतं, तर ते जे काश्यप होते, तर त्या काश्यपाने त्या ठिकाणी काय केलं ते पुढील प्रमाणे सांगण्यात येते. त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला. तर तेव्हा काश्यपाने काय केलं की हे आनंद जे आहेत हे आनंदला धम्माचं पठण करायला लावलं, म्हणजे जे काही गाथा आहे ते गाथा म्हणायला लावल्या. आणि गाथा म्हणल्याच्या नंतर त्या धम्म परिषदेला एक प्रश्न केला. तर काय प्रश्न केला, हे बरोबर आहे काय, ज्या वेळी संगीती होकारात्मक उत्तर देई त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा न देता तो प्रश्न तिथे संपवी. तेव्हा ज्या वेळेस आनंदाने त्या ठिकाणी धम्मप्रवचन दिलं किंवा धम्मगाथा म्हणल्या, त्यावेळेस यांनी काश्यपाने काय म्हणलं की हे जे तुम्ही काही म्हणलं तर हे बरोबर आहे का. आणि बरोबर आहे का म्हणल्याच्या नंतर त्या धम्म परिषदेमधील लोकांची त्याला संमती जेव्हा मिळत असं, तर संमती मिळाल्याच्या नंतर काश्यप हा प्रश्न त्याचा सोडून देत गेला आणि दुसऱ्या प्रश्नाकडे वळत गेला.
त्यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे का. आणि त्यानंतर पहिलं जसं जे आनंदाला आहे धम्मपट करायला सांगितला होता आणि त्यानंतर उपायाला विनयाचा पाठ ते घ्यायला लावला, त्या ठिकाणी म्हणायला लावला. आणि म्हणल्याच्या नंतर जसा आनंदला प्रश्न केला होता की त्या परिषदेला प्रश्न केला होता, नंतर सुद्धा आणखी परिषदेला प्रश्न केला की हे उपालीनं जे काही म्हणलं आता तर ते बरोबर आहे का. संगीतीचे होकारात्मक उत्तर देतात. त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथे संपवी. त्या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावेस हवी होती. आता जेव्हा जेव्हा आनंद किंवा काश्यप आपलं उपाली जे आहेत ते जेव्हा जेव्हा धम्मपठण करत गेले किंवा बुद्धाविषयी काही धर्म प्रवचन त्या ठिकाणी करत गेले, तेव्हा तेव्हा काश्यप हा आपले प्रश्न निर्माण करी आणि त्या प्रश्न निर्माण करण्यामुळं हा तो जो प्रश्न आहे किंवा ते जे काही त्यांचं बोलणं आहे त्याचं संपत गेलं. परंतु समजा त्या ठिकाणी काश्यपानं असं जर केलं नसतं तर कदाचित बुद्धाविषयी खूप सारं ज्ञान धम्मसिचातून उपदेशमधून त्या ठिकाणी प्रत्येक भिक्खूला किंवा जे जे त्या ठिकाणी संगीतीला आलेलं आहे, जे जे धम्मपरिषदेला आलेलं आहे ते या प्रत्येकांना मिळालं असतं. परंतु काश्यपाने तसं होऊ दिलं नाही. परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही. त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेला केवळ 2 प्रश्नाचीच कर्तव्य आहेत. त्यामुळं असा लोक निष्कर्ष काढू लागले की कदाचित काश्यपाला असं वाटत असेल की हे जे 2 प्रश्न आहेत किंवा जे काही आनंदानं काही धम्मपठण सांगलेलं आहे आणि त्यानंतर या आपल्या काय उपालीनं विनय पिटक सांगितलेलं आहे, तर हे फक्त 2च जे काही पिटक असतील तर हे 2च पिटक हे मानवाच्या कल्याणाचे असतील असं कदाचित काश्यपाला वाटलं असेल, असं प्रत्येकजण त्या ठिकाणी शंका तयार करत होतं. काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपल्याला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. आणि जेव्हा त्या काळातील भगवान बुद्धाची काय काय शिकवण होती तर त्या प्रत्येक शिकवणीविषयी जर आता काश्यप त्या ठिकाणचा राजा होता तर काश्यपाने त्या संपूर्ण समजा काही बुद्धाविषयीची असलेली माहिती होती तर त्या माहितीचा कुठं ना कुठेतरी समजा काही ना काहीतरी सार ठेवला असता, कुठेतरी लिहून ठेवला असतं, कुठेतरी ते माहिती पूर्ण संकलित करून जर ठेवली असती तर आजच्या काळामध्ये जे बुद्धाचं काही जे सर्व ज्ञान आहे, जे काही धर्म उपदेश आहे, हा आजच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीविषयी समजला असता. भगवान बुद्धाच्या जीवनातील घटकाचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे. आणि या प्रकारे बुद्धाचे जे काही विचार असतील, बुद्धाचं जे काही शिकवण असेल तर जेवढी शिकवण होती तेवढीच्या तेवढी पूर्ण शिकवण कुठेतरी लिहून ठेवायची, एखाद्या संग्रहालयामध्ये ठेवायची, तर असं काश्यपाला का सुचलं नसेल असं त्या ठिकाणी प्रत्येक जण विचार करू लागला. केवळ उपेक्षा हे त्यांचे उत्तर होऊ शकत नाही. याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्मशासनात आपण स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिले नाही हेच होय. आणि या ठिकाणी फक्त एकच असा निष्पन्न येते की बुद्धानं कोणत्याही प्रकारचं मानवामधून आपण काही वेगळे आहोत असं काहीही स्थान निर्माण केलं नाही, किंवा मी देव आहो किंवा मी देवाचा पुत्र आहो अशा प्रकारचं वेगळं काही स्थान निर्माण केलं नाही किंवा सांगितलं नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या 2 अगदी अलग गोष्टी होत. आता या ठिकाणी काय सांगतात की जे काही भगवान बुद्ध आहेत ते वेगळे आणि त्यांच्या बुद्धाचे जे काही धम्म आहे, त्यांचं जे काही जीवनाचा सार आहे, त्यांचं जे काही धर्म उपदेश आहे हा पूर्णतः वेगळा आहे. कारण तर भगवान बुद्ध हे एक मानव असून त्यांनी फक्त ज्ञान संपादन केलं, हे स्वतःसाठी झाले त्यांच्या. परंतु नंतर त्यानं बुद्धानं जे ज्ञान संपादन केलं तर ते आपण संपादन केलेले जे ज्ञान आहे तर तो धर्म उपदेश देऊन या जगातील प्रत्येक व्यक्तीचं कल्याण झालं पाहिजे, त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. आणि याच्यासाठी जो मार्ग दाखवला तो आहे धम्म. भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यात त्याने दिलेला नकार. आणि त्याच्यानंतर बुद्ध किंवा त्यांचा जे काही धम्म आहे तर हे वेगळं आहे हे दाखवण्यासाठी किंवा वेगवेगळं कसं आहे हे बघण्यासाठी जर असं उदाहरण घेतलं
की बुद्धाच्या काळाच्या नंतर किंवा बुद्धाच्या नंतर आपला कोणीही उत्तराधिकारी बनवला नाही. आता प्रत्येकानं आपला उत्तराधिकारी बनवलेला आहे. प्रत्येक समाजामध्ये आपला उत्तराधिकारी आहे. राजामध्ये असो किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये असो आपला कोणी ना कोणीतरी उत्तराधिकारी प्रत्येक माणूस घोषित करतो. परंतु अशा प्रकारचं बुद्धाने केलं नाही. याचाच अर्थ बुद्ध आणि त्यांचा जे काही धम्म असेल याच्यामध्ये खूप फरक आहे. 2-3 वेळेला त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा याचा निर्देश करण्याची विनंती केली. आणि जेव्हा बुद्ध असताना बुद्धाच्या निर्वाणाच्या पूर्व आपल्या म्हणजे तुमच्या नंतर म्हणजे बुद्धाच्या नंतर तुमचं जे काही हे समोर चालवायचं जे काही असेल किंवा तुमचा जे काही धर्मोपदेश असेल किंवा तुमची जागा ही कोण घ्यायची असं जवळपास 3-4 वेळेस 2-3 वेळेस बुद्धाला प्रश्न केला होता. परंतु बुद्धानं कोणत्याही प्रकारचा आपला उत्तराधिकारी निवडला नाही. आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारले. धम्म हाच आपल्या स्वतःचा उत्तराधिकारी असे त्यांचे प्रत्येक वेळी उत्तर असे. आणि त्यानंतर जेव्हा बाकी भिक्खू असतील हे जेव्हा बुद्धाला विचारत गेले की तुमच्या नंतर तुमचा उत्तराधिकारी कोण असायला पाहिजे, तर त्यानंतर बुद्ध फक्त एवढंच म्हणत गेले की माझ्या नंतर हे माझा उत्तराधिकारी जे आहे तर ते फक्त माझा जे काही धम्म आहे तर तो धम्मच उत्तराधिकारी असेल. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने जगला पाहिजे, त्यांच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे. आणि त्यानंतर जो काही बुद्धाचा धम्म आहे तर हा बुद्धाचा धम्म त्या स्वतःमुळे जीवनामध्ये वावरला पाहिजे आणि जास्त वेळ टिकला पाहिजे. ना की मी काही एखादा समजा उत्तराधिकारी घोषित करेल आणि त्या उत्तराधिकारी घोषित केलेल्या उत्तराधिकाऱ्यामुळं किंवा त्याच्या दबावामुळं धम्म हा प्रत्येकापर्यंत पोहोचल. आणि असा जर असेल तर असा पोहोचलेला जे धम्म आहे ते धम्म चिरंकाळ टिकणारा नाही आहे असे बुद्धाने त्या ठिकाणी सांगितलं. ज्या धम्माला जगवायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. आणि बुद्ध काय म्हणतात की एखादा काही जे धम्म आहे आणि ते धम्म लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्या माणसाची मदत लागते, एखाद्या माणसाचं बळ लागते, तर तेव्हा असा जे समोरच्या माणसाला कळणारा जे काही धम्म असेल तर अशा प्रकारचा धम्म आहे ते धम्मच नव्हतं किंवा अशा प्रकारचा धम्म काही कामाचा नाही असं बुद्ध त्या ठिकाणी सांगत असत. धम्माची सत्ता चालवायस प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे. त्यानंतर बुद्ध असे सुद्धा म्हणले की माझा धम्म असेल किंवा मी जरी धर्मोपदेश देत असेल परंतु मी दिलेला धर्मोपदेश पुढे पोहोचण्यासाठी माझं नाव लागत असेल तरी सुद्धा हे धम्म नाही. धम्म हे खुदचा खुद एक मालक आहे. धम्म खुदचा खुद एक मोक्षदाता आहे किंवा एक गुरु आहे. त्यामुळे त्या धम्माला आपण मानलं पाहिजे. धम्म आणि त्यातील आपले स्थान या संबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता. यानंतर बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात परंतु भगवान बुद्धाचा धर्म हा साक्षात्कार नव्हे. आता या ठिकाणी जे भगवान बुद्धाचा धर्म कसा आहे हे जर सांगायचं झालं तर या जगामधील समजा जेवढे धर्म आहेत तर ते प्रत्येक धर्म कोणत्या ना कोणत्या तरी साक्षात्कारावर अवलंबून आहे. म्हणजे साक्षात्कारावर म्हणजे की समजा एखाद्या धर्माचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर त्या धर्माचं देव कोण, त्यांचा गुरु कोण किंवा त्यांचा मोक्षदाता कोण असं जर म्हणलं तर पुढे वेगवेगळे नावं प्रत्येक धर्माच्या पुढे कोणाचे ना कोणाचे तरी नावं येतात. कोणाचे ना कोणाचे तरी प्रत्येक धर्मामध्ये नावं येतात की आम्ही या देवाला मानतो, आम्ही त्या देवाला मानतो, आम्ही त्या देवाला मानतो. परंतु ज्या ठिकाणी बुद्धाचा धर्म आहे त्या ठिकाणी मात्र कोणताही देव समोर येत नाही. ते धम्म जे आहे ते धम्मचे खुद देव आहे असं या ठिकाणी सांगले जाते. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या असे प्राणी मात्र सांगणारा देवाचा संदेश. आणि त्यानंतर साक्षात्कार म्हणजे काय की मी एखादा देव आहे त्यामुळे तुम्ही मला मानलं पाहिजे आणि तुम्ही जर मला मानलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामधून मुक्ती मिळेल असं जे काही कोणी सांगतात तर हे कोणत्याही प्रकारचा देवाचा जे काही संदेश असते तर अशा ठिकाणी हा जो योग चालतो याला साक्षात्कार म्हणतात. म्हणजे मी कोणीतरी आहे, मी देव आहे, मला तुम्ही मानलं पाहिजे. म्हणजे हे साक्षात्काराचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे.
हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठविला जात असतो। या संदेशाच्या प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो, मग त्याला धर्म असे म्हणतात। आणि याच्यामध्ये काय सांगतात की तो कोणीतरी एखादा माणूस सांगतो की मी देवाचा आखरीचा समजा अवतार आहो किंवा मी देवाचा मुलगा आहो आणि त्यामुळे तुम्ही मला मानलं पाहिजे आणि मी देवाचा काही जे संदेश आहे तर ते संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। देवाचा काही संदेश आहे ते संदेश मी घेऊन आलेला आहो आणि हे तुम्हाला देत आहे आणि तुम्ही हे संदेश मानलाच पाहिजे, म्हणजे तुम्ही मला मानलं पाहिजे, म्हणजे तुम्ही देवाला मानल्यासारखं आहे आणि तर तुमच्या जीवनात तुमचं कल्याण होईल। अशा प्रकारचे जे काही आहे तर हे बाकी धर्माचे जे काही आहे ते अशा प्रकारचा धर्म आहे जे बाकी धर्मामध्ये सांगितले जाते। प्रेषिताचे काम म्हणजे त्यांच्या धर्माची इमान राखणाऱ्याचा मोक्ष लाभ निश्चित करणे आणि यानंतर जे प्रेषित किंवा जे आपल्याला स्वतःचे जे काही चेले समजतात किंवा देवाचे जे पुत्र समजतात किंवा खुद देव समजतात, तर असा धर्म काही असते तर हे इमान राखणाऱ्याचा मोक्ष लाभ निश्चित करते। म्हणजे आपल्यासोबत कोण इमानदार आहे किंवा आपल्याला रोज कोण अगरबत्ती लावते, आपल्याला रोज कोण पुजते, असे जे काही माणसं आहेत तर त्या अशा माणसाचा जे काही लाभ असेल, पुण्य असेल, पाप असेल, हे निश्चित करण्याचं काम कोण करते, ज्याला ते देव म्हणतात। धर्माशी इमान राखण्याचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेक्षकाला देवदूत मानत असतील आणि त्याने आपल्या देवाच्या आज्ञा पाळत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे। त्यानंतर दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे की बाकी धर्मामध्ये काही लोक जे देवाला म्हणतात आणि त्या देवाला म्हणतात म्हणजे जे काही धर्मगुरू असतील काही असतील त्याला म्हणतात, तर त्याला मानल्याच्या नंतर जर यानं समजा कोणतं पापही केलं, म्हणतात ना आता हिंदू धर्मामध्ये आहे बघा की आम्ही इकडे कितीही पाप केले आणि ते पाप जाऊन तिकडे गंगेला जाऊन आंघोळी केली की पाप सगळे धुतले जातात। तर अशा प्रकारचा जे काही धर्म आहे तर हे धर्म साफ खोटा आहे असं या ठिकाणी बुद्ध सांगतात। भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्यांचे खंडन करीत असे। आणि बुद्धाचं मात्र हे सर्व जगाच्या सर्व धर्माच्या वेगळं होतं। बुद्धानं कधीही स्वतःला आपला देवाचा प्रेषित असो किंवा मी खुद देव आहे किंवा मी देवाचा पुत्र आहे असं कधीही सांगलं नाही। आणि यांच्या माघाऱ्या समजा एखादा माणूस जर म्हणत असेल की हे जे बुद्ध आहे ते बुद्ध कोणतरी देव आहे किंवा देवाचा पुत्र आहे असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांचं सुद्धा बुद्ध खंडन करत गेले की तुम्ही असं म्हणू नका, हे अंधश्रद्धेवर चालल्या जाईल आणि या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये अंधश्रद्धेला जागा नाही, आपल्या धर्मामध्ये फक्त श्रद्धा असली पाहिजे। अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे। आणि त्यानंतर जो भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर हे भगवान बुद्धाचा धम्म अहोरात्र परिश्रम करून जेव्हा ज्ञान प्राप्तीला बुद्ध बसले होते त्यावेळेस बुद्धाची हालत अशी झाली होती की बुद्धाचं जे शरीराचं जे पोट आहे तर त्या पोटाला हात लावल्याच्या नंतर आपला हात त्या पाठीला लागत असे, तर एवढी त्यांची जे शरीर आहे क्षीण झालेलं होतं। आणि त्यांच्यानंतर जे बुद्धानं प्रण केलं होतं की जोपर्यंत त्याला किती दिवस लागले तरी चालतात, किती वर्ष लागले तरी चालतात, परंतु जोपर्यंत मला ज्ञान प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी आता उठणार नाही। अशा प्रकारचे जे काही कष्ट केले आणि कष्ट करून जे आपले ज्या एक मोक्षाची मुक्ती समजा असेल किंवा काही जे ज्ञान प्राप्ती असेल, ज्ञान जे प्राप्त केलेलं आहे तर हे ज्ञान प्राप्त म्हणजे याच्यामध्ये आलेली आहे मेहनत, की आपण मेहनत करून हे काही प्राप्त केलेलं आहे। दुसऱ्या धर्मामध्ये असं नसते, दुसरे धर्म फक्त स्वतः सांगतात की मी सरळ जन्माला यायचं, मोठं व्हायचं, सांगायचं काहीतरी वेगळं लिहायचं, मी या धर्माचा पुत्र आहे आणि तुम्ही मला मानलं पाहिजे असं सांगतात। तर आपण तसं नाही आहे किंवा आपला धर्म तसा नाही आहे असं बुद्ध म्हणतात। भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे। आणि त्यानंतर बुद्ध धम्म जे आहे हे एक शोध, याचं जर उदाहरण म्हणायचं असेल तर या पृथ्वी तलावर कोणीतरी एक व्यक्ती जन्माला आलेला आहे आणि जन्माला आल्याच्या नंतर त्याने खूप सखोल अभ्यास केलेला आहे, ज्ञान प्राप्ती केलेली आहे आणि त्या ज्ञान प्राप्तीमधून त्यांना हे शोध लागलेला आहे की या जीवनामध्ये दुःख आहे
आणि त्या दुःखाचा काहीतरी निवारण सुद्धा आहे, तर ते आपण केलं पाहिजे. त्यासाठी आपण पंचशीलेचं पालन केलं पाहिजे, त्यासाठी आपण विनयचं पालन केलं पाहिजे, असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीचा मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्टनिष्ठ वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजेच बुद्ध धम्म होय. तर म्हणजे बुद्ध धम्म काय आहे? बुद्ध धम्म हा कोणतीही अंधश्रद्धा नाही किंवा कोणत्यावर तरी फक्त विश्वास ठेवायचा असं बी नाही आहे. याच्यामध्ये कोणत्या तरी एक व्यक्ती जन्माला आला, तो लहानाचा मोठा झाला, त्याच्यानंतर त्यांनी अहोरात्र परिश्रम केले, त्याच्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यांनी कोणता तरी शोध लावला आणि लागलेल्या शोधाचं जे काही धम्म असेल त्यांचा जीवनाच्या कल्याणासाठी उपयोग केला, म्हणजे हा बुद्ध धम्म होय. सर्व प्रेक्षित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमचा मोक्षदाता कोणीतरी आहे, परंतु भगवान बुद्धानं कधी स्वतःला मोक्षदाता मानलेला नाही आहे. भगवान बुद्ध म्हणत गेले की मी फक्त मार्गदाता आहे आणि तुम्ही खुद मोक्षदाता असाल. तुम्ही जर माझ्या या जे मी काही धम्म तुम्हाला सांगतो आहे त्या धम्मावर जर तुम्ही चालले तर खुद तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकता, असं बुद्ध सांगत असत. मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे. आणि या ठिकाणी बुद्धानं काय सांगितलं की या जगामधले काही जे सर्व काही धर्म आहेत तर हे धर्म मोक्षदात्यावर अवलंबून आहे, परंतु माझा जे काही धम्म आहे हा धम्म मार्गदात्यावर अवलंबून आहे. म्हणजे फक्त मी तुम्हाला मार्ग देणार, त्या रस्त्याने मात्र तुम्हाला चालावं लागणार. बाकी इतर धर्मामध्ये कसं आहे माहिती आहे का, त्यांना मार्ग सांगत नाही. त्याने फक्त एवढंच सांगतात की तुम्ही नारळ घ्या, अगरबत्ती घ्या, बकरं कापा आणि मयापाशी ते बकरं कापायला या आणि मयापाशी आल्याच्या नंतर मग त्या बकऱ्याचं एक काळं ठेवायचं, एक मुंडी ठेवायची, सगळे तुमचे पाप धुतले जातील. परंतु असं हे बुद्ध सांगत नाहीत. बुद्ध म्हणतात मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवतो, त्या मार्गाने तुम्ही जे काही पंचशील असेल, जे काही अष्टशील असेल यांचं पालन करून तुम्ही त्या मार्गाने जर चालले तर तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात किंवा तुम्ही तुमच्या जीवनाचे एक मोक्षदाता आहात, असे भगवान बुद्ध सांगतात. भगवान बुद्ध हा केवळ मार्गदत्ता होता. मोक्ष हा त्याने आपल्या धम्माने मिळवायचा आहे. आपले हे मत मोगलान या ब्राह्मणाला खाली सुटतात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगले होते. एकदा भगवान श्रावस्तीत मिगार नातीच्या पूर्वाराम प्रासादात उतरले होते. आता एक वेळेस भगवान बुद्ध जे आहेत तर हे श्रावस्तीमध्ये एक मिगार माताचे जे पूर्वाराम प्रसाद होतं म्हणजे एरिया होता, त्या एरियामध्ये बुद्ध राहत होते. नंतर मोगलान हा गणक ब्राह्मण तथागताजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यानंतर तो गणक मोगलान तथागताला म्हणाला. आता ज्यावेळेस तो भगवान बुद्ध बसलेले होते तर त्या ठिकाणी एक मोगलान नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी आला. तर तो गणक होता. गणक याचा अर्थ काय होतं की एका कचेरीमध्ये किंवा एका जागी तो नोकरीला होता, एक गणित करण्यासाठी, हिशोब करण्यासाठी. तर हिशोब करणं किंवा गणित करणं त्याला गणक म्हणत गेले, म्हणजे मोजण्याचं जे काही काम होतं तर तो करत गेला. तर तो एक मोगलान असा जे व्यक्ती होता, तर ते व्यक्ती बुद्धाजवळ आला, बुद्धाला वंदन केले, बुद्धाला विचारलं की तुमची तब्येत बरी आहे का, तुम्ही चांगले आहात का, अशा प्रकारचं विचारलं आणि नंतर त्या बुद्धाच्या बाजूला येऊन बसला. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते, पाऊल पुढे पडते, क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, याप्रमाणे आम्हा ब्राह्मणाचे शिक्षण क्रमशः घडते, म्हणजेच आमचे विद्यादान घडते. आणि त्यानंतर तो व्यक्ती त्या ठिकाणी काय म्हणतो की प्रत्येक धर्मामध्ये किंवा जे काही धर्माची शिकवण असेल तर ती धर्माची शिकवण कर्माक्रमानं असेल की तुम्ही अगोदर हे शिकायला पाहिजे, नंतर ते शिकायला पाहिजे, नंतर त्याच्यावरचं काहीतरी शिकायला पाहिजे, जे असं काही ते कर्माक्रमानं आपल्या जीवनामध्ये बदल घडतात, असं तो व्यक्ती विचारतो. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंक गणने आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणाची आपल्या शिक्षण कर्मात क्रमशः प्रगती होते. त्यानंतर पुन्हा काय म्हणते की हे बुद्धा, हे गौतमा, श्रमणा, जसं आमच्या याच्यामध्ये समजा जे अंक गणित म्हणतात की नाही, आता गणित जर म्हणलं तर सुरुवात कुठून होते, 0 पासून सुरुवात होते, 0 1 2 3 4 अशा प्रकार.
तर ज्याप्रमाणे अशी जे सुरुवात होते त्याचप्रमाणे एका पायरीपासून हा व्यक्ती अभ्यास करत 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 वरच्या पायऱ्या चढत जातो असं या ठिकाणी सांगतात. जेव्हा आम्ही शिकवण देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौके 4 हे 100पर्यंत पाढे शिकवतो. गौतमा, आता सांग तुझ्या धम्मामध्ये अशा तऱ्हेचे प्रगतशील शिक्षण तुझ्या शिष्याला मिळते काय? त्यानंतर ते आणखी काय म्हणते की आमच्या शिक्षणामध्ये जे आपण त्याला पाढे म्हणतो बघा, बे 1 बे किंवा बे 2 4 अशा प्रकारचे काही पाढे म्हणतो, तर हे आमच्या ब्राह्मणामध्ये असं क्रमाक्रमाने शिकवले जाते. तर असं तुमच्या सुद्धा धर्मामध्ये शिकवलं जाते का, क्रमाक्रमाने शिकवलं जाते का, असं तो बुद्धाला विचारतो. होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातीवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो, त्यानंतर त्याला अधिक शिकावू लागतो. तर त्यानंतर बुद्ध काय म्हणतात की होय ब्राह्मणा, आमच्या धर्मात सुद्धा तसंच आहे. प्रत्येक गोष्ट ही पायरी पायरीने शिकत जावी लागते. आणि ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती आपल्या घोड्याला निपुण करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी त्याला लगाम घालतो आणि त्याला एक एक स्टेप शिकवत जातो त्या घोड्याला, त्याचप्रमाणे आहे माझा जे काही धर्म आहे हा धर्म सुद्धा त्याच प्रकारचा आहे, जे स्टेप बाय स्टेप किंवा पायरी पायरीने शिकावा लागतो. ब्राह्मणा, अगदी त्याचप्रमाणे तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात, बंधू सिलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेचे स्वतःला संयमित कर. त्यानंतर बुद्ध काय सांगतात की आम्ही सुद्धा अशीच शिकवून देतो. माझा जो काही धर्म आहे तर हा धर्म सुद्धा अशीच शिकवून देतो. आणि हिच्यामध्ये जे पहिली पायरी आहे, जो पहिला धडा आहे, तर तो असा आहे की प्रत्येकाने सिलवान बनलं पाहिजे आणि जे काही आपले कर्तव्य आहे तर त्या कर्तव्याची जाणीव आपण स्वतः करून घेतली पाहिजे. त्यानंतर सदाचार संपन्न हो, क्षुद्र दोषातही भय आहे की ओळखून स्वतःचे वर्तन ठेव, विनयाचे परिपालन कर. त्यानंतर बुद्ध दुसरी पायरी काय सांगतात की सदाचार संपन्न हो, म्हणजे तुझं जे काही जे काय म्हणतात त्याला, समजा एक चालण्याची प्रक्रिया समजा, किंवा आपण जे काही आपल्या जीवनामध्ये करतो तर आपल्या जीवनामध्ये आपण सर्व काही चांगलंच केलं पाहिजे. जेव्हा छोट्यात छोटी बी एखादी चूक असेल किंवा एखादा दोष असेल तर त्या दोषापासून सुद्धा आपण मुक्त झालो पाहिजे, किंवा ते आपण ओळखलं पाहिजे की हा दोष आहे, ते वाईट गोष्ट आहे आणि ते वाईट गोष्टी आपण करता कामा नये. या प्रमाणे विनयाचे पालन आपण केलं पाहिजे. हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात, ये श्रमणा ये, डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाहेर देखाव्याने आता तपशिलाने भरला जाऊ नकोस. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की याच्यानंतर आता एवढं शिकल्याच्या नंतर भगवान बुद्ध दुसरी स्टेप सांगतात किंवा दुसरी पायरी सांगतात की ये श्रमणा ये, म्हणजे ये माझ्या म्हणजे समोर जे काही माणूस असेल ते माणसा ये, आणि एखादं तुझ्या समोर कोणतीही जर वस्तू असेल तर त्या वस्तूवर फक्त बाहेरूनच बघून त्या वस्तूचा तू अंदाज लावू नको की ते वस्तू आपल्याला लाभदायक असेल किंवा लाभदायक नसेल, किंवा ती चांगली असेल किंवा ती वाईट असेल. अशा प्रकारची जी काही भावना आहे तर ही भावना फक्त वरूनच त्या वस्तूला बघून तू करू नको, असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. संयम रहित चक्षु इंद्रियाने रूप ग्रहण करताना त्या संतुष्ट वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात. त्या दुर्वृत्तीला ताब्यात ठेवायचा सतत प्रयत्न करीत राहा. त्यामुळं बुद्ध नंतर काय सांगतात की ज्या माणसाकडे संयम नाही आहे आणि संयम नसलेला एखादा माणूस जर असेल तर तो माणूस एखाद्या पुरामध्ये सापडलेल्या माणसासारखा आहे. जसं पुरामध्ये एखादा कितीही आटोकाट पोहणारा जर माणूस असेल आणि तो जर पुरामध्ये सापडलेला असेल तर त्याला पोहून बाहेर निघता येत नाही, की त्या पुरामध्ये बुडला जातो. आणि अशाच प्रकारे संयमरहित माणसाचा असते. त्यामुळं प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये संयम बाळगला पाहिजे. चतुष्इंद्रियाने सावधान राहा आणि चतुष्इंद्रिय संयमित ठेव, म्हणजे आपले जे काही सर्व इंद्रिय आहेत, जे काही कान नाक घसा जे काही आपल्या शरीराचं पूर्ण जे शरीर आहे हे पूर्ण शरीरावर आपल्या संयम ठेवला पाहिजे. आपले जे काही विचार आहे त्या विचारावर आपण संयम ठेवला पाहिजे. आपले काही जे मन आहे त्या मनावर आपण संयम ठेवला पाहिजे. इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस,
आणि ज्यावेळी तुझ्या मनाला ज्या वस्तूची जाणीव होते त्यावेळी त्या वस्तूच्या सामान्य दर्शनाने आता तपशिलाने मोहून जाऊ नकोस. आणि यानंतर काय सांगतात की जर तुझ्या कानाला एखादी कोणती तरी समजा एखादी मधुर आवाज आला असेल कानावर, किंवा नाकाने एखादा चांगला सुगंध आला असेल, किंवा तुझ्या शरीराला एखादा कोणता तरी चांगला जाणवणारा स्पर्श झाला असेल, किंवा तुमच्या मनाला एखादं काहीतरी चांगलं झाल्याचा भास झाला असेल, तर असे काही चांगले होतील किंवा काही जे वाईट होतील, तर या चांगल्याला वाईटला आपण भारावून जाऊ नये. चांगल्याला चांगलं किंवा वाईटाला वाईट जेव्हा आपण पटकन त्याला म्हणतो की नाही, तेव्हा कुठंतरी आपल्या दुःखाला सुरुवात होते. कारण जर समजा एखादी वस्तू आपण दुरून बघली, म्हणजे जसं म्हणतात ना, समजा डोंगर आहे, डोंगर दुरून खूप छान दिसते, परंतु दुरून जर ते डोंगर चांगला दिसत असला तर डोंगर चांगला आहे की वाईट आहे हे कधी कळते? त्या डोंगरावर गेल्याच्या नंतर. त्यामुळं दुरूनच कोणत्याही वस्तूला बघून आपण त्यांचं जे काही मोहक असेल किंवा जे काही चांगलं पण वाईट पण असेल हे ठरवता कामा नये असं बुद्ध सांगतात. म्हणजे ते सर्व काही पहिलं आपण जाणून घेतलं पाहिजे आणि जाणून घेतल्याच्या नंतर जे बी काही आहे ते मानलं पाहिजे. शिष्याने असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात, श्रमणा ये, हात राखून खात जा, खाताना चित्त सावध राहू दे, केवळ एक वेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर स्वस्थ राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस, तर शरीरदृष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे. भोजनासमयी मनात सदोचित हा विचार असावा की माझ्या पहिल्या वेदनाचा निग्रह करीत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही, माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुख पूर्ण होईल. आणि यानंतर जे काही नंतरचा मार्ग बुद्ध सांगतात की ये श्रमणा ये, आणि तू तुझं जे काही जेवण असेल तर त्या जेवणावर संयम ठेव. आणि जेव्हा जेवण असं करायचं की आपल्या शरीराला जेवढं जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी जेवढं जेवण आवश्यक आहे तेवढंच जेवण केलं पाहिजे. म्हणजे विकाल भोजन जे म्हणतात ना, पंचशिलेमध्ये बघा अष्टशिला आहेत, पंचशिला आपण फक्त पंचशिला घेतो आणि पंचशिलेमध्ये खरं पाहिजे तर पंचशिला नसून ते अष्टशिला आहे. पण त्या अष्टशिलेमधलं फक्त पंचशिली उपासकासाठी बंधनकारक आहे. फक्त उपासक हे पंचशील पाळतात, परंतु जे भिक्खू असतील तर हे भिक्खू मात्र त्यांना अष्टशील पाळावे लागतात. आणि त्या अष्टशिलामध्ये एक शिला आहे विकाल भोजन, म्हणजे मला जेवढं लागेल तेवढं आणि जी वेळ सोडून कधीही जेवण करणार नाही, अशा प्रकारची एक गाथा आहे. ते गाथा आपण घेत नाही पण भिक्खू घेत असतात, म्हणून त्यांना फक्त दिवसातून एकदा जेवत असतात. तर याप्रमाणे बुद्ध या ठिकाणी सांगतात की जेवण काही जे आहे फक्त आपल्या शरीराची ऊर्जा निर्मिती करण्यासाठी असते आणि आपल्याला जिवंत राहण्यासाठी असते. त्यामुळं जे काही जेवण आहे ते जेवण कसंही जरी असेल तर त्याचा स्वाद कामाचा नाही आहे, ते जेवण आपल्या कामाचं आहे. नाही तर कोणाकोणाला बघा सवयी असतात, या जेवणामध्ये म्हणजे भाजीमध्ये मीठच कमी झालं किंवा दुसरं टेस्ट नाही आली किंवा असं झालं किंवा तसं झालं, प्रत्येकाला बोलण्याची एक हे असते. पण तसं आपण जेवण कशासाठी करतो? शरीरासाठी करतो का चवीसाठी करतो? आपल्या शरीराला ऊर्जा निर्माण कशासाठी करतो ना. म्हणून जेवणाला कधीही कोणत्याही यानं समजा आपण काही म्हणजे असं नावबोट ठेवलं नाही पाहिजे, किंवा जेवण हे टायमाच्या टायमाला केलं पाहिजे असं. आणि जेवण करताना आपलं जे चित्त आहे, आपलं जे म्हणणं आहे हे त्या जेवणामध्ये असलं पाहिजे. कधीही जेवण करताना आपलं जे काही चित्त आहे हे त्या जेवणामध्ये असलं पाहिजे. ते जेवणा सोडून इतरत्र इकडे तिकडे चित्त असलं नाही पाहिजे. म्हणजे जसं भिक्खूचं आपण बघतो बघा, भिक्खू जेव्हा जेवण करताना बघतात ना, हे करतात ना, तर त्यांनी एकदम साध्या पद्धतीने जेवण करतात. चांगला असो की वाईट असो त्याला कधी हे करत नाहीत, म्हणजे जेवणाला कधी नावबोट ठेवत नाहीत. आणि जेवताना फक्त आपलं जे लक्ष आहे म्हणजे आपले डोळे, आपलं नाक, कान, पूर्ण शरीर आणि पूर्ण मन हे फक्त त्या जेवणामध्ये मग्न ठेवतात, इकडे तिकडे त्यांनी बघणार सुद्धा नाहीत. तर अशा प्रकारचं काही जेवण केलं पाहिजे. आणि त्या जेवणाच्या याच्यामधून जे काही ऊर्जा मिळते त्याच्यामुळे फक्त आपल्या शरीराला जे काही वेदना होतील तर ते वेदना जेवण केल्याच्या नंतर आपल्याला होऊ देणार नाही. म्हणजे भूक लागली की कसं आपण म्हणतो ते आपले पोटामध्ये काहीतरी तोडल्यासारखं व्हायला वगैरे म्हणतो ना, म्हणजे याचा अर्थ काय होते? भूक लागणं. तर जेवण फक्त याच्यासाठी करायचं असते की आपली भूक भागली पाहिजे आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळाली पाहिजे. नंतर हे ब्राह्मणा
श्रमण अन्न भक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात, श्रमणा ये जागरूकतेचा अभ्यास कर, दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर, रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा येरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धी पुरस्पर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि येरझाऱ्या करीत किंवा बसून आपले चित्तमलापासून परिशुद्ध कर. आता यानंतर जेव्हा हे पहिली जे काही शिकवण आहे हे शिकवण शिकल्याच्या नंतर बुद्ध त्याच्या समोरची स्टेपची सांगतात की ये श्रमणा ये, आता याच्यानंतर जे काही आहे तर तू चित्ताचा अभ्यास कर, जागृतीचा अभ्यास कर. म्हणजे आपलं शरीर आपलं मन हे सदा जागृत असलं पाहिजे आणि त्यासाठी दिवसा चालता बसता एकाग्र मन ठेवून आपण जे चित्तशुद्धीचा विश्वास केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तसंच रात्रीच्या पहिल्या प्रहरी म्हणजे जेव्हा साधारणतः 7 ते रात्री 8, 9, 10 वाजेपर्यंत ही पहिली प्रहर असते. तर या पहिल्या प्रहरीमध्ये माणसानं इकून इकडं येरझाऱ्या घातल्या पाहिजे, फिरलं पाहिजे आणि फिरता फिरता सुद्धा आपली जे काही चित्त आहे हे चित्त शुद्धीकरणाचा आपण विचार केला पाहिजे, शुद्धीकरणाचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी प्रहर म्हणजे काय की जवळपास 10 वाजेपासून ते त्याला आपण म्हणतो काय पहाटव्यापर्यंत, समजा पहाटव्या म्हणजे 3-4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत तो हा जी प्रहर असते ही दुसरी प्रहर असते. या प्रहरामध्ये काय केलं पाहिजे की आपली जे आपण उजव्या कुशीवर झोपलं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही आपला डावा पाय आहे तर हे पायाचा जे गुडघा आहे हे उजव्या पायावर ठेवला पाहिजे आणि झोपलं पाहिजे शांत पद्धतीनं आणि चित्त एकाग्र करून किंवा चित्ताचा अभ्यास करत करत माणसानं झोपलं पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा तिसरी प्रहर तयार होते, तिसरी प्रहर म्हणजे जवळपास सकाळी 4च्या नंतर, तर त्यावेळेस माणसानं उठलं पाहिजे आणि माणसानं उठून येरझारा घालीत आपलं जे काही चित्त असेल तर ते चित्त शुद्ध करण्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपलं जीवन कसं घालवावं, आपलं चित्त जे आहे हे एकाग्र कसं करावं हे सुद्धा त्यानंतरची शिकवण बुद्धाने या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून याच्यामध्ये जर बघायचं असेल तर बघा हे जे काही शिकवण आहे बुद्धाची, तर हे बुद्धाची शिकवण याच्यानंतर प्रत्येक धर्मानं ट्रू कॉपी केलेली आहे. म्हणून प्रत्येक बुद्ध सोडून प्रत्येक धर्माचा विचार करा. प्रत्येक धर्मामध्ये सकाळी 4 वाजता उठायला सांगतात. शिकवण बुद्धाची आहे पण आपल्या बुद्धाचेच लोक हे मानत नाहीत, परंतु शिकवण ही बुद्धाने दिलेली आहे आणि ही शिकवण नंतर ट्रू कॉपी झालेली आहे प्रत्येक धर्मामध्ये आणि प्रत्येक धर्म ते मानतात. परंतु बुद्धाचे लोक मानत नाहीत. बुद्धाचे लोक आरामाने 8, 9, 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत झोपतात. तर माणसानं सकाळी लवकर उठलं पाहिजे, सकाळी उठून येरझाऱ्या घातल्या पाहिजे, फिरलं पाहिजे थोडंसं तरी. हे ब्राह्मणा तो श्रमण जागृतीचा अभ्यास झाल्यावर तथागत त्याला तिसरा पाठ देतात. त्यानंतर बुद्ध काय सांगतात की हे जे काही जागृतीचं आहे, जे काही आपलं मन जे चित्त जे काही आहे एकाग्रता करण्याचा जे काही अभ्यास त्याने केला समजा त्या व्यक्तीनं, तर हे अभ्यास झाल्याच्या नंतर बुद्ध त्यांना समोरचे स्टेप सांगतात, समोरच्या पायरीचा अभ्यास देतात. श्रमणा ये जागरूकता आणि स्मृती यांनी युक्त हो, पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा, पुढे किंवा मागे पाहताना, वागताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापत्र नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे असताना, निद्रिस्त असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतीयुक्त म्हणजे जाणीवपूर्वक संयम राखीत जा. म्हणजे याच्यामध्ये काय सांगलं की माणसाच्या जीवनामध्ये कोणतंही कृत्य करते वेळेस, भले त्यानं झोपत असेल, उठत असेल, खात असेल, बसत असेल, हिंडत असेल, फिरत असेल किंवा बोलत असेल कोणाला, तर प्रत्येक वेळेस माणसानं स्मृतीयुक्त म्हणजे आपण काय जे बोलतो किंवा आपण जे काही करतो तर त्या गोष्टीची आठवण करून तसं कृत्य केलं पाहिजे किंवा संयम राखून जाणीवपूर्वक तसं काही कृत्य केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होते की समजा आपण एखाद्या वेळेस कोणतं तरी कृत्य करतो, कोणाला बोलता बोलता असा आगाव की काहीतरी बोलतो आपण की त्याच्यावरून भांडणं तयार होतात, वाद तयार होतात. तर त्यासाठी माणसानं बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे.
नंतर हे ब्राह्मणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात। आणि त्यानंतर हे श्रमणा, जर त्या व्यक्तीला हा आत्मसंयमाचा एकदा पाठ जर समजला तर त्यानंतर पुढचं जे पाठ आहे ते पुढचा पाठ त्यांना देतात। श्रमणा ये, एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वतगृह असो, पर्वत गुफा असो, स्मशान स्थान असो, वनगुल्म असो, आकाशाखालील मोकळी जागा असो, अथवा गवत पेंड्याच्या राशीजवळची जागा असो, तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्न भक्षण केल्यानंतर आसन मांडी टोकून शरीर ताट ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर। आणि त्यानंतर पुढचा अभ्यास काय देतात बुद्ध, की जेव्हा आपलं समजा जेवण वगैरे झालेलं असेल आणि त्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर बघा आता भिक्खू वगैरे असतात समजा भंतेजी, त्यांच्याविषयी जेवण झाल्यानंतर दिवसभर वेळच वेळ असते। तर जेव्हा असं जेवण झाल्याच्या नंतर तुमच्याकडे जेव्हा वेळच वेळ असते तर असा वेळ असताना या वेळेचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे। आणि त्यावेळेस एखादी मोकळी जागा असेल, एखाद्या झाडाखाली असेल, पर्वताच्या ठिकाणी असेल, म्हणजे कोणती तुम्हाला जे जागा भेटल त्या ठिकाणी तुम्ही एकांत वासामध्ये मांडी घालून बसलं पाहिजे आणि ताट आपली शरीर ठेवलं पाहिजे आणि 4 प्रकारचं ध्यान आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। तर त्या ठिकाणी आणखी हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहेत त्यांनी मनोनिग्रह अद्याप साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याची त्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो। आणि त्यानंतर बुद्ध सांगतात की हे ब्राह्मणा, जे काही श्रमण शिष्य आहेत, म्हणजे जे काही माझा धर्म उपदेश ऐकणारे काही जे लोक आहेत, तर त्यांना मी मनोनिग्रह अद्यापही साधलेला नाही, परंतु तो साधण्याची त्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो। म्हणजे ज्यानं काही समजा मार्गाची आतापर्यंत ज्याला समजलं नाही किंवा त्यानं ते अंगीकारून घेतला नाही, अशांना मी माझा हे जे काही शिक्षण आहे किंवा जे धर्मोपदेश आहे ते देतो। परंतु ज्यांनी अरहंत पद प्राप्त केलं आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, ते कृत्य झाले आहेत, त्यांनी आपल्या शरीरावरील भार उतरून दिला आहे, मोक्ष मिळवला आहे, ज्यांनी भवंत बंधनाचा उद्देश केला आहे, प्रज्ञेने जे मुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागृततेने संयमित राखण्यात उपकारक ठरतो। आणि त्यानंतर काय सांगतात की मी जे काही धर्म दिलेला आहे, मी काही धर्मोपदेश दिलेला आहे, मी काही तुम्हाला धम्म दिलेला आहे, तर या धम्मामुळे तुमच्या जीवनातील काही चांगले कृत्य होतील आणि आपलं जे काही शरीर आहे ते शरीर हलकं झाल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला तुमचं जे काही मोक्षपद आहे ते मोक्ष तुम्ही मिळवण्यासाठी स्वतः तुम्ही जबाबदार असाल, असं या ठिकाणी सांगतात। तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांगा की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय, किंवा काही ना ते मिळवताना अपयश येते काय? आता त्यानंतर परत हे दुसरा प्रश्न निर्माण करतो ते ब्राह्मण, की हे गौतमा, तुम्ही जे काही धर्मोपदेश प्रत्येक व्यक्तीला देता, जे काही तुमच्या भिक्खूला देता किंवा जे काही हे असतील तुमचे उपासक त्यांना देता, तर ते प्रत्येकाला त्याचा लाभ होते काय, किंवा एखाद्याला लाभ होत नाही असं कोणी आहे काय, किंवा कोणाला एखाद्याला अपयश येते असं कोणी आहे काय? तेव्हा बुद्ध म्हणतात, ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्यांचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाहीत। त्यानंतर बुद्ध काय म्हणतात की मी जे काही धम्म देतोय, तर या धम्मामुळे आपल्या जीवनामध्ये निर्वाण कोणाला साधता येते तर कोणाला साधता येत नाही, म्हणजे त्यांनी आपल्या या हिच्यामध्ये अपयशी ठरतात। परंतु गौतमा, यांचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे, इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे, मग ज्यांना तू असा उपदेश केला आहे, शिक्षण दिले आहे, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये, हे कसे? आता त्यानंतर ते ब्राह्मण काय म्हणते नंतर, की असं कसं होऊ शकते? तुम्ही सर्वांना एकसारखा धम्म देता आणि तुम्ही एकसारखा सर्वांना धम्म दिल्याच्या नंतरही आणि समोरच्या व्यक्तीने संपूर्ण ऐकून घेतल्यानंतरही जर काहींना तुमचा धर्म समजतो किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं कल्याण होतो, त्यांना मोक्षपद प्राप्त होते, परंतु काही जणांना मोक्षपद प्राप्त होत नाही, तर असं का होते? ब्राह्मणा, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो, परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल असे उत्तर द्यावे लागेल। सांग, तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहित आहे काय? आणि त्यानंतर बुद्धानं
त्यांचं जे उत्तर देताना जे त्या ब्राह्मणाला सांगितलं की ब्राह्मणा, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, परंतु त्याच्या अगोदर मी तुला एक प्रश्न करतो, त्या प्रश्नाचं उत्तर तू मला दे, म्हणजे जे काही माझे जे उत्तर आहे हे तुला समजून जाईल, असं बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. आणि नंतर बुद्ध काय म्हणतात की हे ब्राह्मणा, तुला राजगृहाचा पूर्ण रस्ता माहित आहे काय? तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, होय, मला तो पूर्ण माहित आहे. बरे, मग या रस्त्यासंबंधी पूर्वी माहिती दिली असताना एखादा मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो, तेव्हा बुद्ध काय म्हणतात की तुला हा पूर्ण रस्ता माहित आहे आणि एखाद्या व्यक्तीला तू हा रस्ता पूर्ण वर्णन करून सांगितला की राजगृहाकडे जायचं असेल तर असं असं समजा या वळणा जायचं, पुढे गेल्यावर डावीकडे वळायचं, पुन्हा उजवीकडे वळायचं, पुन्हा सरळ जायचं, म्हणजे असं पूर्ण वर्णन करून जरी तू सांगितलंस तरी पण परंतु ज्यानं ऐकलं तो व्यक्ती सरळ तू सांगल्याप्रमाणे न जाता तो दुसऱ्याच कोणत्या तरी दिशेनं भटकला आणि दुसरीकडे समजा एखादा गेला. नंतर दुसरा मनुष्य म्हणतो, तो मार्गनिर्देशासंबंधी तुला विनंती करतो, तू त्याला त्या सूचना करतोस, तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो. आणि त्यानंतर दुसरा एक व्यक्ती तुझ्याकडे आला आणि त्या व्यक्तीने तुला मार्ग विचारला आणि तू त्या व्यक्तीला मार्ग दिला आणि ज्या प्रकारे तू जसं वर्णन करून तो रस्ता सांगितलेला आहे आणि त्या वर्णनाप्रमाणे जे वर्णन आहे वर्णन पूर्ण त्या माणसानं लक्षात ठेवलं आणि जसं सांगितलं त्याचप्रमाणे तो जर माणूस चालत गेला आणि तो राजगृहाला पोहोचला. ब्राह्मण बोलू लागला, त्याला मी काय करणार, फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे. यानंतर म्हणजे बुद्ध काय सांगतात की तू दोघांना मार्ग सांगलेला आहे, परंतु एकाने तुझा मार्ग ऐकलेला आहे त्याच्यामुळे त्या राजगृहाकडे पोहोचलेला आहे, परंतु दुसऱ्याने ते मन लावून ऐकलं नाही आणि त्यामुळे ते काय झालं, दुसऱ्याच मार्गाने भटकला. आणि याच्यामध्ये कोणाचा दोष आहे समजा, तर याच्यावर ब्राह्मण काय म्हणाला की मी जे आहे माझं फक्त काम एवढंच आहे की फक्त त्यांना मार्ग दाखवणं, पण ते मार्ग मी दाखवलेला लक्षात ठेवणं न ठेवणं, ते पाळणं न पाळणं आणि ते राजगृहाला पोहोचले की नाही पोहोचले हा माझा दोष नाही, असा ब्राह्मण म्हणतो. मग ब्राह्मणा, मी काय करतो हे तू काढले असतीलच, तथागत भगवान मार्ग दाखवितो. आणि त्यानंतर बुद्ध काय म्हणतात की ज्याप्रमाणे तू मार्ग दाखवला त्या प्रकारे मी सुद्धा फक्त मार्ग दाखवतो, परंतु त्या मार्गावर चालण्यासाठी जे कृती करावी लागते हे कृती त्या समोरच्या व्यक्तीलाच करावी लागते. आणि त्या व्यक्तीनं मी जे काही धम्म दिलेला आहे, मी काही धर्म उपदेश दिलेला आहे, त्या धर्म उपदेशाचं तंतोतंत पालन जर केलं तर तो मोक्षाकडे जाईल आणि तंतोतंत ज्याने पालन नाही केलं तो मात्र कधीच मोक्षापर्यंत पोहोचणार नाही, असं बुद्ध त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सांगतात. या सूत्रावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही, तो फक्त मार्ग दाखवतो. आणि अशा या गोष्टीवरून स्पष्ट होते की बुद्ध स्वतःला कधीही मोक्षदाता म्हणत नाही, त्यांनी फक्त स्वतःला मार्गदाता म्हणतात आणि फक्त मार्ग सांगतात. आणि त्या मार्गावर आपल्याला स्वतःला चालवावं लागल आणि स्वतः त्या मार्गावर जर चाललो तर आपल्याला मोक्षपद प्राप्त होईल, आणि तर आपल्याला मोक्षपद कधीही प्राप्त होणार नाही. आणि त्यानंतर मोक्ष म्हणजे काय, मोहम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीतील मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचविणे. आता या ठिकाणी जे काही मोक्ष आहे या मोक्षाचा अर्थ इतर धर्मानुसार सांगितलेला आहे. आणि धर्माचं जर उदाहरण घेण्यासाठी तर त्या काळामध्ये फक्त दोनच धर्म अस्तित्वात होते, मोहम्मदचा जे काय मुस्लिम धर्म असेल किंवा येशू ख्रिस्त. तर यांचे जे धर्म असतील या धर्मामध्ये हे जे काही धर्मगुरू होते तर हे धर्मगुरू काय सांगत गेले की मी जसं सांगतो तसं तुम्ही फक्त ऐका, मग बाकी तुम्ही ते केलं नाही केलं काही हरकत नाही, फक्त तुम्ही माझ्याकडे आले पाहिजे, मला अगरबत्ती लावली पाहिजे, जे काही समजा एखादं नारळ फोडलं पाहिजे, म्हणजे तुम्ही जे नरकापासून जाण्यापासून वाचाल, तुमचे जे काही केलेले पूर्ण जीवनभर केलेले जे काही पाप असतील ते धुतल्या जातील आणि तुम्ही नरकात जाणार ना तर तुम्ही स्वर्गात जासाल, असे प्रत्येकाचं धोरण आहे. परंतु भगवान बुद्धाचं असं धोरण नाही आहे किंवा बुद्धाचा धम्म असा नाही आहे. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभाची विकारांचा निग्रह. त्यानंतर जे मोक्ष म्हणजे काय सांगितलं बौद्ध धर्मात किंवा बुद्ध धर्मामध्ये की मोक्ष म्हणजे निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे जे काही आपल्याकडं असलेला काही राग, जे काही असलेला लोभ, तर हे राग आणि लोभ यांच्यापासून
निग्रह करणे म्हणजे त्याच्यापासून विमुक्त होणे, म्हणजे कोणत्याही प्रकारे आपण आपल्या मनाने आपल्या शरीराने कोणत्याही गोष्टीचा लाभ न करणं, लोभ न करणं किंवा राग न करणं, म्हणजेच आपल्याला निर्वाण पद प्राप्त झालेलं आहे असं होय. आणि अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार? त्यानंतर भगवान बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही भगवान बुद्धाचा जे काही धर्म आहे, तर हा धर्म साक्षात्कारावर आधारित आहे आणि त्या ठिकाणी आपलं साक्षात्कारावर आधारित नाही आहे. त्यामुळं आपण जे काही करतो त्याच्यावरच अवलंबून आहे असं पुढे सांगले जाते. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितलेला आहे. आता यानंतर प्रत्येक धर्मामध्ये जे काही धर्मगुरू असतील, जे काही स्वतःला देव मानवणारे असतील, तर ते काय म्हणतात की तुम्ही फक्त मला भजलं पाहिजे. मला भजलं म्हणजे तुम्ही देवाला भजलेला आहे, मी देव आहे किंवा मी देवाचं रूप आहे किंवा मी देवाचा पुत्र आहे असं ते सांगतात. मोजेसने आपली उत्पत्ती देवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र देवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्याने ही शिकवणूक मान्य केली पाहिजे, कारण ती जीवाची म्हणजे ईश्वराची शिकवण आहे. आणि याच्यानंतर मोजेसन हा एक धर्मगुरू आहे. तर या धर्मगुरूनं काय सांगितलेलं आहे की माझी जे काही शक्ती आहे, माझी जे काही देवी शक्ती आहे, तर ही एखाद्या देवाची म्हणजे देवानं मला सांगितलेलं आहे की मी तुम्हाला असं सांगायला पाहिजे. आणि जे काही देवाची शिकवण काही जी आहे, ही देवाची शिकवण मी हे देवापासून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि त्याचा तुम्ही अवलंब केला पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनातून मुक्ती मिळेल असं तो सांगतो. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतः सांगून देवीपणावर हक्क सांगितलेला आहे. स्वाभाविकपणे त्यांची शिकवणुकी ही देवी झालेली आहे. त्यानंतर येशू ख्रिस्त हे सुद्धा आपल्या स्वतःला देवाचं पुत्र मानत गेले आणि त्यामुळं तो जनतेला सांगत गेले की मी देवाचा पुत्र आहे, त्यामुळं तुम्हाला न चुकता मला मानावंच लागणार. मग न चुकता तुम्हाला मी ज्या ठिकाणी राहतो किंवा माझं जे घर आहे, चर्च आहे, जे काही मंदिर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला यावंच लागणार आहे. आणि तुम्ही जर आले तरच मात्र तुम्हाला जे काही देवाची शक्ती आहे ते मिळेल किंवा तुम्हाला मोक्षपद प्राप्त होईल, अशी इतर धर्माची शिकवण आहे. कृष्ण तर म्हणत असे मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे. त्यानंतर कृष्णाचं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर कृष्ण काय म्हणत गेला की मी स्वतः देव आहे, या जगात दुसरा देव कोणीच नाही. म्हणजे हे देव काय म्हणजे पूर्ण सृष्टी हे मीच निर्माण केलेली आहे. हे सृष्टीचा मोक्षदाता असेल किंवा यांना जे तयार करणार आहे तेव्हा हे मीच आहे. आणि मी जे माझ्या तोंडचे काही जे शब्द असतील तर ते शब्द म्हणजे गीता. म्हणजे गीता म्हणजे त्यांचे जे म्हणतात ना ते पुराण समजा हे जे काय असते समजा, तर ते गीता किंवा मी तयार केलेलं जे काही वचन आहे त्या वचनानुसार तुम्ही चालले पाहिजे. भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतः संबंधी कधीही असा दावा मांडला नाही, परंतु भगवान बुद्ध जे होते तर अशा प्रकारचं कोणतंही दायित्व बुद्धाने घेतलं नाही. कधी बुद्धाने म्हटलं नाही की मीच देव आहे, मीच देवाचा पुत्र आहे किंवा मी देवाचं काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचत आहो किंवा माझं तुम्ही ऐकलंच पाहिजे, अशा प्रकारचे कोणतेही बंधनं बुद्धानं सांगितलेले नाही. तो तर असे म्हणत असे की आपण इतर माणसासारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे. तर बुद्ध काय म्हणत गेले की मी जे आहो हे तुमच्यापैकी एक आहो, तुमच्यासारखाच मानव आहो, तुमच्यासारखाच जन्म घेतलेला आहो, तुमच्यासारखा आई वडिलाजवळ वाढलेला आहो, तुमच्यासारखं घरामध्ये वाढवून तुमच्यासारखंच कामं केलेले आहेत, सर्व काही बघितलेलं आहे. आणि आपण जे काही संदेश देतो, मी जे काही धम्म सांगतो, हा धम्म जसं काय एक माणूस दुसऱ्या माणसाला सांगतो, जसं काही एखादा माणूस दुसऱ्या माणसाला चांगला मार्ग सांगतो किंवा एखादा समजा जे काटेरी नसलेला जे जाण्यासाठी सोयीस्कर असलेला जसा मार्ग सांगतो, त्याप्रमाणेच मी एक मानवच आहो आणि मी जे काही जे खरा धम्म आहे, जे धम्म मला जाणला आहे, मी त्यांचा अभ्यास केलेला आहे, तर ते धम्म दुसऱ्या माणसाला सांगतो किंवा तुम्हाला सांगतो असा त्याचा अर्थ होतो. आपला संदेश परमादातीत आहे असे त्याने कधीच म्हटलेलं नाही. म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगतो हे कोणाचं तरी दुसऱ्याचं सांगणं आहे, कोणत्या तरी देवाचं सांगणं आहे, हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे असं कधीही बुद्धाने सांगितलेलं नाही.
तो म्हणतो माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्यानंतर बुद्ध काय म्हणतात की माझा जे काही संदेश आहे, माझी काही जी शिकवण आहे, माझा काही जो धम्म आहे, तर हे धम्म आपण स्वतः होऊन मोक्षाकडे जाण्याचा एकमेव असा मार्ग आहे. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसाच्या जगासंबंधीचा अनुभव आणि त्याचे अधिष्ठान म्हणजे ते ग्रहण करणं. जे बुद्धाचा काही जे धम्म आहे, तर हे धम्म जो ग्रहण करतो, जो समजून घेतो, तर तो त्या माणसाच्या जगता संबंधीचा किंवा त्यांच्या जीवनाचा काही अनुभव आहे. तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्या संबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्यांचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. त्यानंतर बुद्धानं काय सांगितलं की मी जे काही तुम्हाला सांगतोय, मी जे काही तुम्हाला धर्म उपदेश देतोय, काही धम्म उपदेश देतो, तर हा धम्म उपदेश तुम्ही स्वतः जाणायला पाहिजे, त्याचं निरीक्षण तुम्ही स्वतःला करायला पाहिजे, ते चांगला किंवा वाईट हे तुम्ही स्वतःवर ठरलं पाहिजे. म्हणजे एवढं सारं स्वातंत्र्य बुद्धाच्या धम्मामध्ये दिलेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य जे आहे, तर या स्वातंत्र्यामुळं जे बुद्धाचा धम्म आहे हे जेवढा हिंदुस्थानामध्ये किंवा भारतामध्ये जे प्रचलित व्हायला पाहिजे तेवढा प्रचलित झाला नाही. कोणीही धर्म संस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. आणि त्याचप्रमाणे जे काही दुसरे काही धर्म संस्थापक आहेत, तर त्या संस्थापकांनी मी जे काही आहो फक्त मी तुम्हाला शिकवून देतो, मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवतो, तर अशा प्रकारचे जे काही आव्हान हे दुसऱ्या कोणत्याच धर्माने केलेले नाही किंवा कोणत्या धर्म संस्थापकाने केलेले नाही आहे. असं आव्हान फक्त बुद्धानेच केलेलं आहे की मी जे काही तुम्हाला धम्म देतो आहे, मी काही धर्मज्ञान देतो आहे, तर हे तुम्ही स्वतः पारखलं पाहिजे, ते स्वतः अनुभवलं पाहिजे, स्वतः त्या कृतीमध्ये उतरलं पाहिजे. म्हणजे मी जे रस्ता देतो त्या रस्त्याने तुम्ही स्वतः चालले पाहिजे. आणि स्वतः त्या रस्त्याने जर तुम्ही चालले तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. असं बुद्धाने या ठिकाणी जे बुद्धाचं धम्मज्ञान आहे ते धम्मज्ञान प्रत्येकाला सांगितलं आहे. त्यामुळं बुद्धाची जर शिकवण आपल्याला जर घ्यायची असेल, तर जे काही बुद्धाचे मार्ग असतील, जे काही बुद्धाचा धम्म असेल, त्या धम्माप्रमाणे आपल्याला चलावं लागल, तरच आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल, अन्यथा मोक्ष प्राप्ती होणार नाही. तर या ठिकाणचं आजचं हे वाचन कर्मशाचे वाचन आहे, आपण या ठिकाणी संपणार आहोत. तर याच्यामध्ये आज जो पहिला भाग आहे दुसऱ्या खंडामधला, हा पहिला भाग संपलेला आहे या ठिकाणी.